नमस्कार. अमृत प्रवाह सांगली या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या आपल्या मालिकेमध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनचरित्राचा मागोवा आपण घेत आहोत. आपल्या बरोबर आहेत बाळासाहेब पाटील सर. नमस्कार. बाळासाहेब, वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर नागपूरला आले, पण मध्येच नागपूरमध्ये त्यांनी भर जून महिन्यामध्ये दिवाळी साजरी केली असं काहीतरी माझ्या ऐकिवात आहे. मग काय होता तो प्रसंग? सांगतो. जून 1914 साली लोकमान्य टिळकांचं मंडालेहून सुटका झाली. लोकमान्य टिळक हे देशाचे नेते होते. त्यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असं म्हणायचे. आणि ते एवढे भारदस्त व्यक्तिमत्व होतं, अभ्यासू व्यक्तिमत्व होतं. आणि या देशातल्या समाजाची ज्यांनी नाळ ही बरोबर शोधली होती, न शोधली होती. आणि त्यांच्यावरती डॉक्टर हेडगेवार हे फिदा होते. त्यांचे अतिशय भक्त होते. आणि अशा लोकमान्य टिळकांच्या मंडालेहून सुटका झाली. मी मगाशी एक जे वाक्य म्हटलं की ते देश त्यांच्यावरती फिदा होते. ज्यावेळी लोकमान्य टिळक मंडालेला तुरुंगात होते तर त्यांच्यासाठी डॉक्टर हेडगेवार एकादशी करत होते. बर, बंगालमध्ये असताना? हा, बंगालमध्ये असताना. आणि हे एकादशी हे करतात म्हणून मित्रांनी त्यांना विचारलं की तुम्ही एकादशी का करता? तर डॉक्टरनी सांगितलं की लोकमान्य टिळक मंडालेमध्ये आहेत, अटकेमध्ये आहेत, आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ते आठवण राहावी, आपल्यासाठी ते जेलमध्ये आहेत म्हणून एकादशी करतोय. म्हणून त्यांच्या काही मित्रांनी एकादशी चालू केली. म्हणजे इतकं डॉक्टरांचं त्यांच्यावरती प्रेम होतं. आणि जूनला टिळकांची सुटका झाली. देशभर एक प्रकारचं वातावरण, माहोल तयार झाला. टिळक आले, सुटले, टिळक सुटले, टिळक पुण्याला आले. आणि सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाले, सभा सुरू झाल्या, लोक निरनिराळ्या प्रकारे आपला आनंद व्यक्त करू लागले. आणि हे ज्यावेळी डॉक्टरांनी बघितलं त्यावेळी डॉक्टरांच्याही मनामध्ये आलं की आपणही चांगला काहीतरी एक मोठा कार्यक्रम करू. पण मोठा कार्यक्रम म्हणजे आजच्यासारखे त्यावेळी फ्लॅक्स लावणं, ढोल वाजवणं असले काही प्रकार नव्हते. चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करायचे असे साध्या पद्धतीनं त्याकडे प्रथा होती. मग डॉक्टरांनी आपल्या मित्रांना जमवलं. डॉक्टरांचा स्वभाव होता की कुठलं काम एकट्याने करायचं नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांना विषय समजून सांगून आणि सगळ्यांच्याकडं ते करायचं असा त्यांचा मूलचा स्वभाव असल्यामुळं डॉक्टरांनी काही आपल्या मित्रांना एकत्र केलं आणि सांगितलं की असे लोकमान्य सुटलेले आहेत, आपण आनंदोत्सव साजरा करूया. तर कसा करायचा? आणि सगळ्या मित्रांच्या बरोबर संवाद करून असं ठरलं की आपण दीपोत्सव साजरा करू, दिवाळी साजरी करू. मग ती कशी साजरी करायची त्याचाही विचार झाला. तर डॉक्टरनी आणि त्यांच्या मित्रांनी गल्लोगल्ली हिंडून पंत्या गोळा केल्या, तेल गोळा केलं, वाती गोळा केल्या. आणि त्यावेळी डॉक्टर मुंजेंच्या घरी राहायला असत. आणि म्हणून मुंजेंच्या सबंध घरावरती त्यांनी पंत्यांची आरास केली आणि दिवाळी साजरी केली, आनंदोत्सव साजरा केला. आणि लोकमान्यांच्या प्रती जी त्यांची भक्ती होती, जे प्रेम होतं, ते त्यांनी त्या प्रसंगात दाखवून दिलं. अच्छा, म्हणजे डॉक्टरांनी दीपोत्सव साजरा केला, जून महिन्यात दिवाळी साजरी केली, ती या वेगळ्या अर्थानं केली, एका आनंदाच्या गोष्टीबद्दल. बऱ्याच ठिकाणी लोकमान्य सुटून आल्यानंतर, लोकमान्यांची सुटका झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे आनंदोत्सव साजरा केला. कोणी हत्तीवरून साखर वाटली, कोणी मिरवणुका काढल्या, कोणी सगळीकडे झेंडे वाटत सुटले, अशा अनेक गोष्टी, कोणी शैक्षणिक संस्था काढल्या. पण डॉक्टरांनी दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं. आणि हे एका अर्थानं खरंच होतं की जो राष्ट्राचा एक महापुरुष आहे, त्या महापुरुषाची एका मोठ्या अटकेतून सुटका झाली म्हणून त्याचा आनंद दिवाळीपेक्षा कमी नव्हता. आणि अशा पद्धतीनं लोकमान्यांची सुटका म्हणजे दिवाळी असं मानून त्यांनी दीपोत्सव साजरा केला. अशा अनेक किस्स्यांना आपण याच्या पुढे ऐकत राहू. तुर्तास आपण येथे थांबूया. धन्यवाद.